कोटी घेऊन महापौर पळाले, 23 कोटी घेऊन महापौर पळाले, 15 कोटी घेऊन महापौर पळाले, अरे पळाले पळाले महापौर पळाले. सुपारीच्या थेट आरोपाने आयुक्त घायाळ, महासभा गुंडाळून महापौरांनी काढला पळ, काँग्रेसचा आरोप. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची महासभा टक्केवारी आणि सुपारीच्या आरोपाने चांगलीच गाजली. पाणी पुरवठ्यासारख्या जनतेच्या नित्य गरजेचा विषय निघता सुपारी घेऊन ठेकेदाराची 15 कोटीची बिले काढण्यासाठीचा विषय सभागृहासमोर आणल्याचा जाब विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी विचारला. प्रशासनावर थेट सुपारी घेतल्याचा आरोप सहन न झाल्याने आयुक्त संचिता महापात्र या डायसवरून निघून चालल्या, तर समाज कल्याण विभागाच्या 23 कोटींच्या कामावरून नगरसेवक संजय मेंढे यांना प्रश्न विचारू न देता सर्व विषय मंजूर म्हणत महापौरांसह भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहातून निघून गेले. महासभा गुंडाळल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी पळाले पळाले महापौर पळाले अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. महापालिकेचा एकूण कारभार पाहता टक्केवारी आणि सुपारीवरून सत्ताधाऱ्यांची लष्करे वेशीवर टांगल्याची चित्र दिसून येत आहे. दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी आरोप खोडून काढावेत असे आवाहन विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केले. तर विरोधी पक्षनेते यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांनी पुरावे द्यावेत, हवेत गोळ्या मारू नयेत असं महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले. हे 15 कोटी निधी कुठल्या तर ठेकेदाराचे काढत हा विषय का आला? मान्य तुम्ही आयुक्तांनी मान्य केलं, त्यांना अधिकार दिले, त्यांनी विषयपत्र पाठवला. नाही मला बोलायचं आहे, मी बोलणार. आज आमच्या इथं समोर आहे ना, समोर आणून बोलायला लागलोय. 37 कोटी रुपये गेली 20-22 वर्ष आपलं 21-22 फक्त शिल्लक आहे. मॅडम बसा तुम्ही. हो बोलणार आहे. मॅडम पैसे शिल्लक म्हणून बोलायला लागलोय मी. आमच्या अडचणीत मॅडम व्यक्तिगत घेऊ नका. प्रशासनाच्या वरती आर्ग्युमेंट आहे. मी प्रशासनाचे अध्यक्ष आहे, मी व्यक्तिगत नाही घेणार तर कोण घेणार? माझी अधिकाऱ्यांच्या अगेन्स्ट बोलायचे असेल, त्यांची चूक असेल तर नक्की तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. मी मान्य केलं, तुम्ही त्यांना अधिकार दिला, मान्य केली तुम्ही. तर तुम्ही वारंवार सांगा तुम्ही मान्य केलं मॅडम, तुम्ही अधिकार दिला, विषयपत्र आलं. हो, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे काढायचे म्हणूनच दिले. बरं आमची पण कामं करा हो, आम्हाला पण लोकांना पाणी पाजायचं आहे. कृष्णा नदीच्या शहर असलेलं वसलेलं शहर आहे सांगली शहर. 15 कोटी उडाला मात्र वापुरांचा धिक्कार असो, 15 कोटी उडाला मात्र वापुरांचा धिक्कार असो, या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो, सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो. पळाले पळाले महापौर पळाले, पळाले पळाले महापौर पळाले, पळाले पळाले महापौर पळाले, 15 कोटी घेऊन महापौर पळाले, 15 कोटी घेऊन महापौर पळाले, 23 कोटी घेऊन महापौर पळाले, 15 कोटी घेऊन महापौर पळाले, अरे पळाले पळाले महापौर पळाले, अरे पळाले पळाले सभागृहातून पळाले, पळाले पळाले सभागृहातून पळाले, अरे पळाले पळाले सभागृहातून पळाले. कारण त्यामध्ये समाज कल्याणचे 23 कोटी रुपयाचा विषय होता. महापालिका क्षेत्रातले महापालिकेची मालमत्ता असणारे भूखंडाचा विषय होता. तर ह्या विषयावर ह्यांना उत्तर देण्यासाठी काही नसल्यामुळे ही सभा गुंडाळाचं काम आज या ठिकाणी महापौरांनी सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. आम्ही ह्या महापालिकेमध्ये संख्याबळानं जरी कमी असलो तरी त्यांच्या कुठल्या हुकुमशाहीला आम्ही बळी पडणार नाही. आणि त्यांचं जर का बहुमत खरोखर असतं तर आज ही सभा गुंडाळाची वेळ त्यांच्यावर कशामुळे आली? आज तिने एका बाजूला 60 नगरसेवक असताना, आम्ही एका बाजूला 20 नगरसेवक असताना मग सभा गुंडाळाची का नामुष्की आली? ह्या 20 नगरसेवकांची भीती त्यांना पडली काय? बघावेत त्यांच्यात दम असला तर. वरच्या बाजूला बंधनकारक निधीमध्ये 37 कोटी रुपये शिल्लक असताना अबंधनकारक निधीमधला 15 कोटी रुपयाचा विषयपत्र का आणलं? अबंधनकारक निधी हा कशासाठी पण वापरता येतो, पण बंधनकारक निधी हा पाणी पुरवठा आणि घनकचऱ्यासाठी वापरता येतो. तर आज सांगलीमध्ये पाण्याची टंचाई आहे, कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे, तरी सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांची बिलं भागवण्यासाठी 15 कोटी रुपयाचा विषय सभागृहासमोर का आणला, याचं उत्तर या लोकांनी द्यावं.
आणि आता आम्ही ठरवले की आमची मेजॉरिटी आहे, आम्ही शहराच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्या विकासाला बांधील असल्यामुळं आम्ही सर्वजण आमच्या मेजॉरिटीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व अजेंड्यावरील विषय मंजूर केलेले आहेत आणि त्याचबरोबर 1 सुद्धा सगळे विषय आम्ही सूचना उपसूचना घेऊन मंजूर केलेले आहेत. त्यामुळं आजची महासभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. काही त्यात आरोप करण्याचे कारण नाही. जर त्यांना आरोपच करायचे असतील तर त्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. मी आता अनेकदा त्यांना विनंती करतो विरोधी पक्षाला की तुम्हाला जे आरोप करायचे ते पुराव्यानिशी करा. उगाच दरवेळी हवेत गोळीबार करू नका. काही त्यातनं निघणार नाही आहे. शहराच्या विकासावर बोला, शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय करायचं त्याच्यावर बोला. उगाच दरवेळी आरोप करणे, टक्केवारीचा आरोप करणे, दरवेळी उठून सुपारीचा आरोप करणे, मला असं वाटतं एकंदरीत सुपारी आणि टक्केवारी सारखं त्यांच्या डोक्यात घुमत्या, म्हणजे त्यांनी त्यात कुठेतरी इन्व्हॉल्व असावीत ह्या प्रकारात.